आता हा आहे होळीचा दुसरा दिवस आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजेच धुलीवंदन किंवा धुळवड व्हॉटेवर. कोणाकडे जे शब्द वापरतात तेच. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि आनंद व्यक्त करतात. पौराणिक कथेनुसार होळीच्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाला म्हणून दुसऱ्या दिवशी लोक आनंदाने रंग खेळतात आणि सगळे मतभेद विसरून एकत्र येतात. महाराष्ट्रात याला धुळवड असं म्हणलं जातं कारण पूर्वीच्या लोकांना रंग नसायचे, त्याच्यामुळे पूर्वीची लोक माती किंवा धुळीने खेळून आनंद साजरा करायची. पण आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर अशा बऱ्याच ठिकाणी धुलीवंदनाला नॉनव्हेज जेवण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे आज आहे आमच्याकडे मटणाचा बेत आणि त्यासाठी सगळ्यात आधी मी जिथं पोहोचू शकत नाही तिथला पुदिना काढून आणला. त्यानंतर कष्ट करून आणलेला पुदिना, लसूण, खोबरं, जिरा आणि विसरलेली कोथिंबीर ऍड करून ते मिक्स वाटण करून घेतलं. तोपर्यंत साइड बाय साइड आईची भाकरी चालू होती. लोक कोजागिरीचा चंद्र बघत बघत दूध पितात आणि मी होळीचा चंद्र बघत बघत मटणाचं सूप एन्जॉय करत होते. फक्त सूपच नाही, मटण पण. प्रत्येक 5 मिनिटांनी शिजलंय की नाही हे चेक करण्याचं डिपार्टमेंट मीच घेतलं होतं. शेवटी आजीनं बास म्हटल्यावरच मी छान आहे असा रिप्लाय दिला आणि बास केलं. याच्याशिवाय जेवण अपूर्ण असतं, त्याच्यामुळे यांना आधी कट करून घेतलं. आफ्टर दॅट वी एन्जॉय डिनर टुगेदर.